नमस्कार मित्रांनो, मी संजय परब पुन्हा एकदा परबांच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आहे. आज आम्ही म्हणजे मी आणि मित्रमंडळी गेले 2015 साली एकत्र काम करणारे, परंतु त्यानंतर बदली झाल्याने प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी बदलून गेलेले, त्यानंतर सेवानिवृत्त झालेले असे सर्व अधिकारी आम्ही एकत्र सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानंतर एकत्र येत असतो. आज आम्ही असेच सगळे एकत्र येऊन धमाल मस्ती मजा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. हे बघा, हे माझे सगळे मित्र आहेत. मी नाव सांगतो. हे सत्कार मूर्ती धामनसकर सेवानिवृत्त झालेले आहेत आताच, आणि त्यांच्या सत्कारासाठीच आपण एकत्र जमलेलो आहोत. थँक्यू. हे सोनी साहेब आहेत, हे रिटायर झालेले आहेत. हे पवार साहेब आहेत आमचे यंग, काय बघा 62-63 वर्ष वय आहे, पण अजून तरुण वाटतात बघा कसे. हे सावंके साहेब पण बघा, सावंके साहेब पण आहेत, 65 वर्षाचे. हे राणे साहेब बघा 60-65 वर्षाचे आहेत. हे खोत साहेब आहेत, आणि आमचे हे एरुणकर साहेब आहेत बघा. हे बघा, आम्ही नेरळ येथील आनंदी रिसॉर्ट या ठिकाणी आलेलो आहोत. आता या ठिकाणी आम्ही एंट्री करून आम्ही मजा मस्ती करणार आहोत. काय मजा मस्ती करणार आहोत हे तुम्हाला मी दाखवणार आहे. चला आपण जाऊया. आपण आता आनंदी रिसॉर्टमध्ये चाललो आहे, एंट्री करतोय. तुम्हाला दाखवतो आनंदी रिसॉर्ट कसं आहे ते. हे बघा, हा एंट्री आहे आनंदी रिसॉर्टची. बघा, इकडे पार्किंगसाठी सुंदरपैकी जागा ठेवलेली आहे बघा. एंट्री करतोय. स्वागतासाठी इथे हत्ती ठेवलेत बघा. हे बघा हत्ती. राणेसाहेब बघा उभे आहेत हत्तीकडे. हे हत्ती आहेत. हे आनंदी फार्म रिसॉर्ट आहे. इथे गणपतीची मूर्ती बसवली बघा, गणपती बाप्पा मोरया. इथे रिसेप्शन काउंटर आहे बघा, मस्तपैकी. आणि इथे बसण्यासाठी व्यवस्था केली आहे बघा छानपैकी. त्याच्या बघा आमचे मित्रमंडळी बसले आहेत आणि धामनसकर साहेब नोंदणी करत आहेत. हा बघा आनंदी रिसॉर्टचा या ठिकाणी प्ले झोन आहे. प्ले झोनमध्ये सगळ्या प्रकारचे गेम आहेत बघा. इथे हे आहे टेबल टेनिस आहे, बॉल आहे, कॅरम आहेत. तुम्ही जर आलात इथं आणि तुम्हाला जर टाईमपास करायचा असेल तर इथे तुम्ही चांगल्या प्रकारे टाईमपास करू शकता. हे चेस आहे बघा. लहान मुलांसाठी सापशिडी पण ठेवलेली आहे बघा इथे. चला मित्रांनो, आम्ही आता एंट्री घेतलेली आहे. 9:30 ते 10 वाजेपर्यंत नाश्त्याचा विभाग चालू असतो, त्यामुळे आपण प्रथम नाश्ता करूया. बघा आनंदी रिसॉर्ट कसं आहे ते बघा. हे बघा इकडे आहे असं, तिथे राहण्यासाठी खोल्या आहेत. आमचा इकडे तलाव आहे. इकडे स्विमिंग टँक आहे बघा. बघा मित्रांनो, या रिसॉर्टमध्ये अशा प्रकारे नाश्ता ठेवलेला असतो. नाश्ता उसळ, फरसाण, मिसळपाव, बुर्जी पाव, चहा, आणि अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये बसून नाश्ता करू शकता, अशी इथे सोय करण्यात आलेली आहे. आमच्या मित्रमंडळीने नाश्ता चालू केलेला आहे. हा माझा नाश्ता आहे. मिसळपाव घेतला आहे,
तर राणेसाहेब पण मिसळ आहेत, धामनसकर साहेब पण मिसळ खात आहेत. चला नाश्त्याचा आस्वाद घेऊया. चला मित्रांनो, तुम्हाला आता रिसॉर्टची टूर घडवतो. चला मित्रांनो. हे बघा इथे बॉक्स लावलेले आहे. दुपारी रिसॉर्टमध्ये बघा हे कॅन्टीन आहे, स्विमिंग टँक आहे. आणि हे रेन डान्सचा भाग आहे. रेन डान्स का सेल्फी पॉईंट आहे. अच्छा हां, ही जागा रेन डान्ससाठी आहे. बघा इथे सगळे ते शॉवर लावलेले आहेत आणि रेन डान्ससाठी आहे इथे जागा. इकडे सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत बघा. इथं आराम करण्यासाठी झोपाळा ठेवलेला आहे. आणि धामनसकर साहेब सत्कार मूर्ती इथं बसून आराम करतात बघा. थँक्यू. या या या, वेलकम. एन्जॉय. हाऊ आर यू? हा बघा मित्रांनो, हा गेमिंग झोन आहे बघा. हे बघा इकडे राहण्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी. हे बघा छान सुंदरपैकी हिरवगार आहे. रायफल शूटिंग, आर्चरी, रिंग गेम असे आहेत. इथं पाण्याची हे आहे पिण्यासाठी. इथं तुम्ही क्रिकेट घेऊ शकता. क्रिकेटचं ग्राउंड तयार केलेलं आहे. स्टंप वगैरे लावलेले आहेत. हे बघा आज सगळ्या ठिकाणी मस्तपैकी राहण्याची सोय केली बघा. छोटे छोटे कॉटेज तयार केलेले आहेत. त्या ठिकाणी राहू शकता. मित्रांनो हा बघा, हा आमचा रूम आहे. रूम नाही 27. रूममध्ये एंट्री करतोय बघा. हा कोच आहे, बेड आहे, टी व्ही युनिट, AC, फ्रीज पाहिजे फ्रीज, मस्तपैकी व्यवस्था आहे इथे. चला कपडे चेंज करू. झाले फक्त सुवाचं एक राहिलं. तिकडे झाली गर्दी कमी झाली आता. खोत साहेब एक तरी वॉरंट बजवा. खोत साहेब एक तरी वॉरंट बजवा. एक पण नाही. तुमचेच बरोबर नेम लागते ना बसणाऱ्यांचे. एक मार्क केलं का तुम्ही? एक मार्क केलं का? काय होत नाही. पण मी ग्लास फोडले तिकडे 3 ग्लास. वरचे सर्व रो काढले मी. आणि श्वास बघा. परफेक्ट शॉट. और एक शॉट. भाई तुम्हाला म्हणजे पॅप्सी सेव करणार वाटतं राणी साहेब. ट्रेनिंग चांगलं केलं नाही. राणी साहेब के साथ किती नंबर स्पॉटला होते. हे बी आमचे हे बॅच आहे ना, ते बोलायचं नाही. बोलायचं काम नाही. रायझिंग गेम.
थांबा आलो मग घेऊन. बोला काहीतरी. मॉर्निंग परब साहेबांनी 2 फुगे फोडले त्याच्यामुळे त्यांना ते चॉकलेट बक्षीस मिळालेलं आहे. काय हा रेडी मिल्क मिळालेलं आहे. बूट आहे ना ऐका हा यू तो हा आणि टार्गेट हा बॅक साइड का यू फ्रंट साइड का नो और टार्गेट नाही अजून का नाही एखाद्याला जमते एखाद्याला नाही. बरोबर आहे तू बोलतोय तसं. घे हेरून कर चाल घे. अरे काय कमाल आहे. हा 1 2 तिन्ही गुल या ठिकाणी आपण नामनस्कर साहेब आणि परब साहेब म्हणजे मी स्वतः यांचा सत्कार आम्ही आता इथे करणार आहोत. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर बरेच दिवस चाललं होतं आज करूया उद्या करूया, परंतु वेळ काय येत नव्हती. कारण काय झालं आहे आमच्या आता एक थोडीशी मंडळी आलेली आहे, परंतु बरीच मंडळी काही कामानिमित्त बाहेर असल्याने आणि त्यांचे काही प्रॉब्लेम असल्यामुळे आलेले नाहीत. पण जे लोक आलेले आहेत त्यांच्यामार्फत हा कार्यक्रम आपण करायचा मंडळीने योजलेला आहे. चला तर बघूया काय पुढे होतं इथे. आपण एकत्र नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्त झालेलो आहोत. सेवानिवृत्तीनंतर तुम्ही एकदम आठवणीने हा तो आमचा सत्कार समारंभ केलेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम आभार मानतो. आभार म्हणण्यापेक्षा आभार पवार साहेब आहेत, सोनी साहेब आहेत, साळुंखे साहेब आहेत, खोत साहेब आहेत, राणे साहेब आहेत आणि आमचे येलकर काही लोक काही कारणाने येऊ शकलेले नाही, परंतु ठीक आहे जे आले त्या लोकांनी सत्कार केला याबद्दल सगळ्यांच्या खरोखरच. आपण आता सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या परीने वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, परंतु त्या व्यस्त कामामध्ये असतानाही आपल्या मित्रमंडळींच्या सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ करणे हे पण एक वेगळी हे आहे. वेगळे काय म्हणतात मला शब्द आठवत नाही, वेगळा उत्साह आहे आणि एक भावना आहे.
ही भावना जी तुम्ही व्यक्त केली ही सत्ता संकल्प करून खरोखरच त्या निमित्ताने मी सगळ्यांचे आभारी आहे. मला जास्त काय बोलता येत नाही, मी काय एवढा मोठा वक्ता नाही आहे, परंतु मी पुन्हा एकदा आपले आभार मानून माझे 2 शब्द संपतो. नमस्कार सगळ्यांना, मित्रमंडळी सगळ्यांना नमस्कार. आज मी दिनांक 31 मार्च 2026 रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्तीनंतर हा आपल्या मित्रमंडळीने ठरल्याप्रमाणे हा सेवानिवृत्त कार्यक्रम आपण इथे आज कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी आज काही बंदोबस्ताच्या कारणास्तव आपले काही मित्रमंडळी या ठिकाणी येऊ शकले नाही. तर त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांच्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो. असेच यापुढे जे आपले काही कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत त्यांचा याच प्रकारे आपण सेवानिवृत्त कार्यक्रम कुठेही करू शकतो, हॉलमध्ये करू शकतो, रेसॉर्टमध्ये करू शकतो, आणि आपण ते आतापर्यंत करत आलो आणि करत राहणार आहोत. यापुढे मी आमचे सेवानिवृत्त झालेले सर्व काही इतर कर्मचारी आहेत, पवार साहेब आहेत, सुनील साहेब आहेत, आपले खोत साहेब आहेत, बाळा सावंत आहेत, राणी साहेब, तसेच माझ्यानंतर 1 महिने तरी हे परब साहेब आहेत, यांना सुद्धा मी त्यांच्या भवितव्यासारखा पुढील वाटचालीसाठी मी त्यांना अनेक शुभेच्छा माझ्याकडून माझ्या शुभेच्छा आणि एवढं बोलून मी माझं 4 शब्द संपवतो. नमस्कार. जय महाराज. नमस्कार मित्रांनो, तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला असाल तर कदाचित तुमच्या मनात कधी ना कधी असा विचार आला असेल, हे पोलीस अधिकारी नेहमी फिरतात, मित्रांसोबत मजा करतात, पार्ट्या करतात. आज त्या विचारामागचं खरं सत्य तुम्हाला सांगावंसं वाटतं. आम्ही सन 2015मध्ये अनेक पोलीस अधिकारी विमानतळावरील इमिग्रेशन विभागात एकत्र काम करत होतो. त्या काळात आमच्यात केवळ सहकारी म्हणून नाही तर एका कुटुंबासारखं नातं तयार झालं होतं. आजही वेळ मिळाला की आम्ही एकत्र भेटतो, जुन्या आठवणी जागा करतो आणि आमच्यातील एखाद्या सहकार्याच्या आयुष्यातील सेवानिवृत्तीचा क्षण एकत्र साजरा करतो. आजचा हा व्हिडिओ माझे जिवलग मित्र आणि सहकारी धामनसकर साहेबांच्या सेवानिवृत्तीचा आहे. त्यांनी पोलीस खात्याला अनेक वर्ष प्रामाणिक सेवा दिली. त्यांच्या या नव्या प्रवासाची सुरुवात आम्ही मित्रांनी एकत्र येऊन आनंदाने साजरी केली. पण या आनंदामागे अनेक वर्षाचा त्याग दडलेला आहे. पोलिसांचे आयुष्य बाहेरून जितकं सोपं दिसतं तितकं ते अधिक कधीच नसतं. सण असो, दिवाळी असो, गणपती असो किंवा होळी असो, आपल्या मुलांचा वाढदिवस असो, अनेक वेळा आम्ही कुटुंबासोबत नसतो, कारण त्या दिवशी आमचं कर्तव्य कोणाच्या तरी सुरक्षिततेसाठी सुरू असतो. रात्र असो किंवा पहाट असो, पाऊस असो की कडक ऊन असो, ड्युटीला वेळ नसतो. घरच्यांच्या चेहऱ्यावरचं हसू अनेकदा आम्ही चुकवतो, पण समाज सुरक्षित राहावा म्हणून आम्ही मात्र आमच्या जागेवर, आमच्या कर्तव्यावर ठाम असतो. मी स्वतः माझ्या आयुष्यातील 35 वर्ष पोलीस खात्याला दिली आहेत. माझ्यासारखे हजारो पोलीस अधिकारी व कर्मचारी आपलं तारुण्य, आपलं कौटुंबिक वेळ आणि आयुष्यातली अनेक सुंदर क्षण देशाच्या सेवेसाठी अर्पण करतात. म्हणून आज आम्ही मित्र भेटलो, हसलो, जुन्या आठवणी काढल्या आणि धामनसकर साहेबांच्या सेवानिवृत्ती समारंभ मनापासून साजरा केला. त्यामागे फक्त मजा नाही तर अनेक वर्षाच्या कष्टानंतर मिळालेला एक छोटासा निवांत श्वास आहे. आमच्या चेहऱ्यावर दिसणारं हसू हे सहज मिळालेलं नाही. त्यामागे असंख्य ड्युट्या, झोपेशिवाय गेलेली रात्र, कुटुंबापासून दूर घालवलेले क्षण आणि गणवेशाची जबाबदारी आहे. म्हणून एक विनंती, जेव्हा एखादा पोलीस अधिकारी निवांत क्षण जगताना दिसेल तेव्हा त्याचा फक्त तो एक क्षण, एक दिवस पाहू नका, त्यामागची अनेक दशकाची सेवा, त्याग आणि कर्तव्य आठवा. आज धामनसकर साहेबांना त्यांच्या सेवानिवृत्त जीवनासाठी मनस्पूर्वक शुभेच्छा. त्यांचं पुढील आयुष्य आनंदी, निरोगी
आणि समाधानाचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि शेवटी खाकी हा माझा फक्त गणवेश नसतो, तो त्याग, जबाबदारी आणि सेवाभावाचं प्रतीक असतो. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून, शेअर करून आणि सबस्क्राईब करून सांगा.